आज ऋषी पंचमी या दिनाचे महत्त्व हे महिलांच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारणच। तर याच दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हजारोच्या संख्येने महिला विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी वैजेश्वर या घाटावर एकत्रित येत असतात व वैनगंगेमध्ये स्नान करून अजाणतेपणी रजस्वाला असताना इतरांना स्पर्श झाला असल्यास घडलेल्या पापांचे शालन या निमित्ताने करून ऋषी मुनींची क्षमा मागितली जाते। आज ऋषी पंचमी महिलांच्या आयुष्यामध्ये या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व असून या दिनाच्या अनुषंगाने पूर्व विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी येथील वैजेश्वर घाटावर हळूहळू वाढत चाललेली ही महिलांची गर्दी बहुधा हे चित्र वर्षातून एकदाच म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी हमखास पाहावयास मिळते। आज ऋषी पंचमीच्या दिनानिमित्त संपूर्ण विदर्भातून तब्बल 25,000पेक्षा जास्त महिला पवनी येथील वैजेश्वर घाटावर येऊन वैनगंगेमध्ये स्नान करीत असतात। तर याच दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व देखील महिलांच्या आयुष्यामध्ये आहे। तर पौराणिक कथानुसार फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये ऋषीमुनीविषयी विशेष आदर व सन्मान असून ऋषीमुनीविषयी असलेला आदर, निष्ठा व भक्ती व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ऋषी पंचमी। त्यामुळेच की काय या दिवसाला हजारोच्या संख्येने महिला या घाटावर एकत्रित येऊन अजाणतेपणी रजस्वाला म्हणजेच मासिक पाळी असताना इतरांना स्पर्श झाला असल्यास घडलेल्या पापाचे शालन या निमित्ताने करून ऋषी मुनींची क्षमा मागितली जाते व या पावन वैनगंगा नदीमध्ये स्नान करून 7 ऋषीमुनींचे स्मरण करून जवळच असलेल्या वैजेश्वर मंदिरात जाऊन पूजा विधी केल्या जाते। याशिवाय या दिनाचे आणखी एक महत्त्व म्हणजे या दिवशी महिला नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न त्यासोबतच आणून त्या ठिकाणी शिजवून त्या ग्रहण करीत असतात। यामध्ये मुख्यतः देवधानाचा तांदळापासून शिजवलेला भात व शेती व्यतिरिक्त इतरत्र उगवलेले पालेभाज्यांचे सेवन या निमित्ताने त्या करतात। तुकाराम अटवार, वैजेश्वर देवस्थान ट्रस्ट, पवनी। काय सांगाल ऋषी पंचमी काय यात्रामध्ये कुठून लोक येतात? ही यात्रा पुरातन काळापासून यात्रा भरत असते। जवळपास या यात्रेला 150-200 वर्षापासून यात्रा भरत असते इथं। आणि ही यात्रा ऋषी पंचमी आणि ऋषी स्थान हा कार्यक्रम खास महिलांकरता असतो। हा कार्यक्रम महिलांचा जी महिला रजोत्तीला जाते आणि ते आपल्या हातून जो गुन्हा घडतो त्या गुन्ह्याचा पश्चाताप करण्याचा हा ऋषी स्थान सकाळला कालपासून येऊन येतात सकाळपासून। आणि इथं आपल्या विदर्भातलेच नाही पण फक्त महाराष्ट्रातले सर्व दुरून लोक येत असतात इथं। आणि ही यात्रा आम्ही आमच्या पंच कमिटीच्या माध्यमातून साकार करत असतो। इथे कांता पुरुषोत्तम रांगडाले कुठून आले? सापोलीवरून आले। इथं आम्ही ऋषी पंचमीची पूजा वगैरे करायला येतो। दरवर्षी अलग अलग ठिकाणी जातो। यावर्षी इथं पवनीमध्ये आलो। आम्ही हर वर्षी पूजा वगैरे करतो। ऋषी पंचमीचे महत्त्व काय नाही? ऋषी पंचमीचं महत्त्व आहे पहिलेची जे कथा आहे पुराणिक नाही का, एक राजा का काहीतरी होता म्हणते त्यांचे जो मुलगा आणि सून त्यांचा वडील बैलाच्या याच्यामध्ये गेला जन्मामध्ये, त्यांची आई पुत्रीच्या जन्माला गेली। तर या निमित्ताने दरवर्षी भंडारा जिल्ह्यातील पवनी या पावन असलेल्या वैजेश्वर घाटावर हजारोच्या संख्येने महिला नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणाहून एकत्रित येत असतात। याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला स्नानासाठी एकत्रित येत असल्यामुळे वैजेश्वर मंदिर समिती यातर्फे महिलांची गैरसोय टाळावी याकरिता दरवर्षी विशेष प्रयत्न करीत असतात। मात्र या ठिकाणी महिलांचे मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण एकाच वेळी होत असल्यामुळे शासनाने अतिरिक्त सोयीसुविधा पुरवाव्यात अशी मागणी मंदिर समितीतर्फे करण्यात येत आहे। कल्पना विलास इखार, मी राहणार ब्राह्मणीची आहे। ऋषी पंचमीचं महत्त्व काय? आज येथे ऋषी पंचमीचा उत्सव साजरा होत आहे। ऋषी पंचमी म्हणजे हे एक स्त्रिया ज्यांचं मनस्पर्श झालेलं असते त्यांनी करायचं व्रत आहे। या ठिकाणी 7 ऋषीमुनींची पूजा केलेली जाते। आंघोळ वगैरे करून ती पूजा करतात। त्यानंतर त्याची अशी श्रद्धा आहे की ज्यांच्या हातून काही पाप वगैरे मुख्यतः हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व विशिष्ट या ऋषी सप्तकांनी ज्ञानाचे घडे भरून ठेवलेले आहेत। तर त्यामुळेच अशा या थोर विभूतींनी दाखवलेल्या मार्गावर आचरण करण्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिज्ञा करणे हाच ऋषी पंचमीचा मुख्य उद्देश व संदेश आहे असे जाणकार आजही सांगतात। त्यामुळे या निमित्ताने का होईना
विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी येथील वैजेश्वर घाटावर महिलांची चांगलीच रेलचेल पाहावयास मिळत असते. मी महादेवराव लिचडे, सचिव वैजेश्वर देवस्थान पवनी. काय सांगाल आता ऋषीपंचमीमध्ये काय नेमकी आख्यायिका आणि कशी पूजा होते? दरवर्षीप्रमाणे यावर्षी ऋषीपंचमी मोठ्या थाटामध्ये बाहेर देशातून, बाहेर गावातून, जसं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर एवढ्या जिल्ह्यातून या ठिकाणी महिला ऋषीपंचमी नदीवर पवित्र स्नान करून पंचऋषीची पूजा करतात आणि आयुष्यामध्ये जे आपण जे काही चुका केलेल्या असतील त्या चुकापासून मुक्त होण्यासाठी म्हणून सप्तऋषीची पूजा करून या ठिकाणी भोजन वगैरे तयार करतात. जसं देवधान असतात, म्हणजे बैलांच्या श्रमाचा नसलेलं धान्य आणि जे काही पालेभाज्या आहेत त्यांचा स्वयंपाक करून आनंदाने त्या जात असतात. किती लोक या ठिकाणी सहभागी होते? जवळपास सकाळपासून तर सायंकाळपासून 15,000 ते 20,000 महिला येत असतात.